टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चैनल का तीसरा वर्धापन दिवस। नमस्कार, मैं गोपाल सिंह और आप देख रहे हैं रियल न्यूज नेटवर्क। दोस्तों, टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चैनल का तीसरा वर्धापन दिवस बड़े ही धूमधाम से मनाया गया और यहां पर जब मंच पे बारी आई दीपक कोटेकर पत्रकार की आने की, तो सबसे पहले उन्होंने मंच पे आकर के और वहां आए हुए अतिथियों का अभिवादन किया और फिर जब वो बोलने लगे तो वहां आए हुए अतिथि भी हैरान हो गए और 41 बिल्डिंग का मुद्दा आज भी उनके दिलों में बसता है। तो बने रहिए और देखते रहिए रियल न्यूज नेटवर्क। छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा। खरं तर आज आपण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे पुरस्कार हा जाहीर करतोय, म्हणून माझं सर्व मान्यवरांना निवेदन आहे। नाव त्यांचं बाळ होतं, पण सगळ्या राजकारण्यांचा तो बाप होता हे लक्षात ठेवा। आज जर बाळासाहेब नसते तर कदाचित परिस्थिती काहीशी वेगळी असती आणि आज पुन्हा एकदा या राजकारणामध्ये त्यांची गरज आहे। वसई विरार शहरामध्ये जी लोक चांगलं काम करतात त्यांच्यासाठी आजचा हा मंच आहे। आपण गेल्या 5 वर्षापासून लढतोय। या 5 वर्षामध्ये एकदा मला तुरुंगवास देखील झाला आणि त्यावेळेला जर काका आज माझ्या जोडीला नसते तर हा दीपक कोटेकर तुम्हाला कधीच दिसला नसता। म्हणून काका, तुमचा आशीर्वाद सदैव नेहमी माझ्या पाठीशी उभा राहा आणि आज या मंचावर मी तुम्हाला ग्वाही देतो। शेवटचा माणूस जरी काका तुम्हाला सोडून गेला तरी हा दीपक कोटेकर कधीच तुम्हाला सोडून जाणार नाही, आज मी या मंचावर खुलेआम सांगतो। आणि 21 तारखेला वसई विरार शहर महानगरपालिकेने या 41 इमारतीच्या लोकांना तोडायची पोलिसांना प्रोटेक्शन मागितलं आणि तसे आदेश देखील दिले। अखेरीस 23 जानेवारीला 41 इमारतीची पहिली इमारत तोडली आणि नंतर जेव्हा संपूर्ण इमारत तोडल्याच्या नंतर हेच आरक्षण वसई विरार शहर महानगरपालिकेचे आयुक्त हे घास गावात घेऊन जातो। घास गावात जमला नाही, कारण घास गावातला भूमिपुत्र जागा झाला, तो सुशिक्षित होता, त्याने आपलं ऐक्य दाखवलं आणि अखेरीस त्यांना तो आरक्षण पुन्हा एकदा नालासोपारा पूर्वेच्या ठिकाणी त्यांना हलवावं लागतं। बघा, जिसका कोई नहीं होता है ना उसका खुदा होता है, आणि त्या देवाने आज त्याला चांगली शिक्षा घडवली आणि काल ज्यावेळेला त्याला कोर्टात हजर केलं तर अक्षरशः हाच अनिल पवार स्वतःचा चेहरा लपवत होता। लवकरच 41 इमारतींसाठी चांगली बातमी आपल्या समोर येणारच आहे, लवकरच येणार आहे। त्यानंतर वाटेवाडीची लोक पण आलेली आहेत ना। गेल्या काही महिन्यांपूर्वी त्यांचा एक विषय होता। मी तर म्हणतो की बिल्डरांना घास घालू नका, त्यांना बली पडू नका, आणि त्या लोकांनी एक चांगला स्वयंपूर्ण विकास आणलेला आहे आणि त्यासाठी ते कटिबद्ध झालेले आहेत। ते एकत्रित आले म्हणून त्यांनी एका दलाला चोप दिला आणि बिल्डरांना चोप दिला। अशा या हरामखोर बिल्डरांना असा चोप दिला पाहिजे आणि त्या भगिनींचे मी अभिनंदन व्यक्त करतो। खरं तर आपला 3 वर्षाचा जो काही प्रवास आहे, या प्रवासामध्ये जनामामांनी पण आपल्याला खूप साथ दिलेली आहे, कारण आपल्या चॅनलचे ते ब्रँड आहेत, त्यांच्यामुळे कुठेतरी मातोश्रीचे दरवाजे माझ्यासाठी उघडे झाले। ज्यांना भेटायसाठी बाहेर लाईन लागते त्या उद्धव साहेबांना भेटण्याची आपल्याला जी काही संधी मिळाली ती मामा तुमच्यामुळे मिळाली। आणि माझं सर्वांना एक निवेदन आहे की येणाऱ्या काळामध्ये लोकांसाठी आपण पुन्हा एकदा एकत्रित येऊया। आणि आज पाऊस आहे तरी देखील तुम्ही इतक्या संख्येने आलात, याचा अर्थ तुम्ही माझ्यावरती प्रेम करताय आणि तुमचा विश्वास आणि तुमच्या प्रेमाला हा दीपक कोटेकर कधीच तडा जाऊन देणार नाही। जेव्हा तेव्हा तुम्हाला असं वाटेल ना की तुमचा कोणी नाहीये, त्यावेळेला फक्त एक कॉल तुम्ही करा, तुमचा एक कॉल आणि दीपक कोटेकरनी तुमचा मॅटर सॉल्व्ह केला म्हणजे केला, मग तो समोरचा कोणी असो। जर तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवत असाल तर तुमच्या विश्वासाला मी कधीच तडा जाऊन देणार नाही। मी इथेच थांबतो आणि मी सर्व मान्यवरांना सांगतो की आपण 2-2 मिनिटांमध्ये आपलं मनोगत व्यक्त करा आणि मी सूत्रसंचालक आपल्याला निवेदन करतो की आपण पुढील जो पुरस्काराचा कार्यक्रम आहे तो घ्या। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।